नाशिकमध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे। यंदा पावसाचं प्रमाण हे कमी आहे आणि त्यामुळे भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे। परिणामी याचा परिणाम हा भाजीपाल्यांच्या दरावर झालाय। भाजीपाल्यांच्या दरात 30 ते 35% वाढ झाली आहे। पावसामुळे आवक कमी झाल्यामुळे पुढील काही दिवस हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजीपाल्यांचा दर वाढलेला आहे। पाऊस कमी असल्यामुळे आवक कमी झाली आहे आणि त्यामुळे भाजीपाल्यांचा दर 30 ते 35% वाढला आहे। यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मेथी 50 रुपये जुडी, तर मेथी 50 रुपये जुडी, कोथिंबीर 70 रुपये जुडी, पालक 30 रुपये जुडी, शेवगा 100 रुपये, तर गवार 120 रुपये प्रति किलो इतकी झाले। तर शिमला मिरची 100 रुपये आणि टोमॅटो 60 रुपये प्रति किलो इतके झालेले आहेत। तर भेंडी 80 रुपये प्रति किलो झाली आहे। लसूण 200 रुपये प्रति किलो। त्यामुळे भाजीपाला महागलेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना सुद्धा आता अधिकचे पैसे त्यासाठी मोजावे लागतात।